नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हे सुंदर अशी डॉयली किंवा टेबल मॅट बनवणार आहोत. ताटावरचा रुमाल म्हणून देखील आपण वापरू शकता. बघा, अशा ह्या इथे पाकळ्या बनवलेल्या आहेत. मध्ये एक फूल आहे हे आणि ही अशी डिझाईन झालेली आहे. तर ही डॉयली बनवण्यासाठी मी 2 रंगांची लोकर वापरलेली आहे आणि मध्ये ही थोडीशी हिरवी लोकर वापरलेली आहे. तर लाल आणि पांढऱ्या रंगाची लोकर मी वापरलेली आहे. आपल्याला ह्या डॉयलीसाठी 50 ग्रॅम लाल लोकर लागलेली आहे आणि 35 ग्रॅम ही पांढरी लोकर लागलेली आहे. त्यानंतर 2.5 mm क्रोशे हुक मी वापरलेला आहे. चला तर आपण ही डॉयली बनवायला घेऊयात. पहिल्यांदा आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 6 चेनचं सर्कल बनवून घ्यायचं. आता ह्या सर्कलमध्ये आपल्याला 12 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 एकूण 12 खांब घालायचे आहेत. हे 12 खांब आपले घालून झालेले आहेत. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब होता ह्याच्या ह्या 3ऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं. त्यानंतर ह्या गॅपमध्ये यायचं. 2 खांबांच्या गॅपमध्ये हा घेतला मी एक सिंगल क्रोशे. आता इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी गॅपमध्ये दुसरा खांब. आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2-2 खांब घालायचे आहेत. 1 2 2 खांबांच्या मधला हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 2 खांब. 1 2 आता हे 12 खांब होते. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब असे आपले हे 24 खांब येतील. अशा प्रकारे हे आपले 24 खांब घालून झालेले आहेत. पुन्हा एकदा हा जो आपण पहिला खांब घातलेला होता 1 2 3 ह्या 3ऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं आहे. आता ही लोकर मी इथे कट करणार आहे. आता इथे मी लाल रंगाची लोकर लावणार आहे. आता कोणत्याही एका गॅपमध्ये आपण लाल रंगाची लोकर लावून घेऊयात. अशा प्रकारे आता इथे आपल्याला पाकळी तयार करायची आहे. 1 2 3 चेन हा झाला आपला पहिला खांब. 2 सेम गॅपमध्ये 4 खांब घ्यायचे आपण. जर जाड पाकळी हवी असेल तर 5 खांब सुद्धा घेऊ शकता. 3 4 ठीक आहे, आपण 5 खांब घेऊया. 5 खांब घेतले. टर्न करायचं ह्या पहिल्या खांबावर क्लोज करून घ्यायचं. अशा प्रकारची ही पाकळी तयार झाली. आता इथे घ्यायचे आहेत 2 चेन. त्यानंतर 1 आणि 2 खांब सोडायचे आहेत आणि ह्या गॅपमध्ये पुन्हा अशीच पाकळी तयार करायची. आता मी 5 खांबांची पाकळी तयार केलेली आहे. तर पुढच्या सगळ्या पाकळ्या देखील आपण 5 खांबांच्या बनवायच्या आहेत. 1 2 3 4 5 खांब. इथे क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायचे आहेत 2 चेन. आता हे 2 खांब तोडून पुढच्या गॅपमध्ये
सेम पाकळी तयार करायची. 2 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये पाकळी तयार करायची आहे. आता हे 24 खांब आहेत, तर अशा आपल्या ह्या 12 पाकळ्या तयार होतील. सगळ्या पाकळ्या आपल्या विणून झाल्या. 12 पाकळ्या झालेल्या आहेत. ह्या शेवटच्या 2 चेन घेतलेल्या आहेत. पहिल्या पाकळीवर क्लोज करून घ्यायचं. आता ही लोकर देखील इथे मी कट करून घेणार आहे. अशा प्रकारे हे असं आपण एक फूल देखील बनवू शकतो. सुंदर असं हे फूल तयार झालेलं आहे. आता हे जे फूल तयार झालेले आहे ह्याचा हा 2 चेनचा हा जो गॅप आहे त्या कोणत्याही एका गॅपमध्ये आपण पांढरी लोकर लावून घ्यायची किंवा तुमच्या आवडीच्या रंगाची तुम्ही लावून घेऊ शकता. मी पांढरा रंग वापरलेला आहे. ही लोकर लावून घेतल्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे आहेत. 1 आणि 2. त्यानंतर इथे 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत. पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 खांब. 1 2 3 3 चेन 3 खांब. तीन चेन 3 खांब, 3 चेन 3 खांब असं हे हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा. हे सगळे खांब आपले विणून झालेले आहेत. शेवटचे इथे आपण 3 चेन घेतलेले आहेत. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या खांबावर एक स्लिप स्टिच घ्यायची आणि ह्या शेवटच्या खांबावर यायचं आहे. म्हणजे आपण हे 2 खांब स्किप केलेले आहेत आणि ह्या शेवटच्या खांबावर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. आता हा जो गॅप आहे 3 चेनचा ह्या गॅपमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 3 खांब. 1 2 3. आता इथे आपले 3 खांब होते. ह्या राऊंडमध्ये आपले हे 4 खांब झाले. पुन्हा एकदा इथे 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3. इथले 1 आणि 2 खांब स्किप करायचे आणि ह्या तिसऱ्या खांबावर 1 खांब आणि ह्या गॅपमध्ये 3 खांब. 1 2 3. पुन्हा ह्याचे आहेत 3 चेन. 1 आणि 2 खांब स्किप करायचे. तिसऱ्या खांबावर खांब आणि ह्या गॅपमध्ये 3 खांब. 1 2 3. ह्याच प्रकारे हा राऊंड विणायचा आहे. 3 चेन घ्यायचे. आता 2 खांब स्किप करून ह्या तिसऱ्या खांबावर खांब आणि गॅपमध्ये 3 खांब असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे शेवटच्या ह्या 3 चेन घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या खांबावर स्लिप स्टिच घ्यायची आणि तिसऱ्या खांबावर यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण ह्या वेळेला हे 2 खांब स्किप केलेले आहेत आणि तिसऱ्या खांबावर 1 2 3 हा खांब झाला. शेवटच्या खांबावर खांब. अशा प्रकारे हे 2 खांब झाले. आता ह्या गॅपमध्ये पुन्हा एकदा 3 खांब. 1 2 3. इथे 4 होते. आता हे 1 2 3 4 5 5 झाले. 3 4 5 असे वाढत चाललेले आहेत वरचे खांब. पुन्हा एकदा इथे 1 2
तीन चेन घेतलेले आहेत. 1 आणि 2 खांब स्किप करायचे आहेत. पुढच्या 2 खांबांवर खांब, आणि ह्या गॅपमध्ये 3 खांब. 1 2 3 3 चेन घ्यायचे आहेत. 1 आणि 2 खांब स्किप करायचे. पुढच्या 2 खांबांवर खांब, आणि ह्या गॅपमध्ये 3 खांब. या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. हा राऊंड इथे पूर्ण झाला. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे ह्याच्यावर क्लोज करायचा आहे. दुसऱ्या खांबावर स्लिप स्टिच, आणि ह्या तिसऱ्या खांबावर यायचं आहे. ह्या तिसऱ्या खांबावर आल्यानंतर पुन्हा 1 2 3 हा जर आपला खांब. पुढच्या 2 खांबांवर 1 खांब, ह्या गॅपमध्ये 3 खांब. 1 2 3 पुन्हा इथे 3 चेन घ्यायच्या. 1 आणि 2 खांब स्किप करायच्या. पुढच्या 3 खांबांवर खांब, गॅपमध्ये 3 खांब. तीन चेन घ्यायच्या. 1 आणि 2 खांब स्किप करायचे. पुढच्या खांबांवर खांब, गॅपमध्ये 3 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. 3 चेन घेतलेले आहेत. ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या खांबावर स्लिप स्टिच घ्यायची आणि तिसऱ्या खांबावर जायचं. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला 2 खांब स्किप करायचे आहेत आणि पुढच्या खांबावर जायचं आहे. आता इथे 1 2 3 पुढच्या 3 खांबांवर खांब, गॅपमध्ये 3 खांब, तीन चेन घ्यायच्या. 1 आणि 2 खांब स्किप करायचे. पुढच्या 4 खांबांवर खांब, गॅपमध्ये 3 खांब, आता पुढचा रुमाल आपल्याला हवा तेवढा मोठा ह्याच प्रकारे विणायचा आहे. आता इथे 3 चेन घेतल्यानंतर 2 खांब स्किप करायचे. ह्या सगळ्या खांबांवर खांब आणि गॅपमध्ये 3 खांब. आता जर तुम्ही इथून मोजले तर बघा, आपण सुरुवात केली होती इथे हे 1 2 3 खांब होते. इथे झाले 1 2 3 4. त्यानंतर 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6, आणि ह्या राऊंडमध्ये झालेले आहेत 1 2 3 4 5 6 7. ह्या प्रकारे प्रत्येक राऊंडमध्ये आपलं 1 खांब वाढत जाणार आहे. तर तुम्हाला हव्या त्या साईजचं तुम्ही बनवून घेऊ शकता. मी इथे हे जे 7 खांब झाले आहेत ते 8 9 10 11 12 13 14 असे 14 खांब येईपर्यंत हा रुमाल विणून घेणार आहे.
तर तुम्हाला हवा त्या साईजचा विणून घ्या. तर मी 14 खांब येईपर्यंत हा रुमाल विणून घेते. नंतर पुढे आपण त्याची बॉर्डर बनवूया. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. आता हा 3 चेन घेतलेले आहेत आणि हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे इथे आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 खांब येईपर्यंत मी विणलेले आहे. तुम्हाला जर आणखी मोठा रुमाल बनवायचा असेल तर तुम्ही आणखी जास्त विणू शकता. तर मला थोडा छोटा बनवायचा होता म्हणून मी एवढंच विणलेलं आहे. आता ही लोकर मी इथे कट करून घेते. आता पुन्हा एकदा मी लाल रंगाची लोकर जोडणार आहे. कुठेही जोडून घेऊ शकता आपण. आता मी हा जो खांब आहे ह्या खांबावर जोडते. जिथे आपण एंड केलेला आहे सेम त्याच खांबावर जोडलेला आहे. इथे घ्यायचे आहेत 1 2 3 हा आपला पहिला खांब. आता पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. आता हे 14 खांब आहेत ते 14 खांब होतील. 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 14. अशा प्रकारे प्रत्येक खांबावर खांब घातलेला आहे. आता हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये 3 खांब घालायचे. पुन्हा प्रत्येक खांबावर एक एक खांब. या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. गॅपमध्ये 3 खांब आणि प्रत्येक खांबावर खांब. हा राऊंड आपल्या इथे पूर्ण झाला. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे याच्यावर क्लोज करायचा आहे. त्यानंतर इथे पुन्हा 1 2 3 चेन आणि एक एक्स्ट्रा म्हणजे 4 चेन घ्यायचे आहेत. एक्स्ट्रा चेन घेतली आपली ही टर्निंगची चेन आहे. याच्यातला एक खांब स्किप करायचा आणि दुसऱ्या खांबावर खांब. त्यानंतर एक चेन घ्यायची आहे. एक खांब स्किप करून दुसऱ्या खांबावर खांब. एक चेन, एक खांब स्किप करून दुसऱ्या खांबावर खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. एक चेन, एक खांब स्किप करून दुसऱ्या खांबावर खांब. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे एक चेन घेतलेली आहे. आता ह्याच्यातल्या 1 2 आणि 3 तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करायचं आहे. चौथी चेन टर्निंगची आहे. आता पुन्हा इथे 1 2 3 हा झाला खांब. त्यानंतर इथे घ्यायचे आहेत 2 चेन आणि हा जो खांब आहे ह्या खांबाच्या वर एक खांब. आता इथे 2 चेन आणि ह्या खांबावर खांब. 2 चेन, खांबावर खांब. 2 चेन आणि खांबावर खांब. 2 चेन आणि खांबावर खांब असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे याच्या ह्या तिसऱ्या
1 2 3 तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन घेतलेले आहेत. हा एक खांब सोडायचा आणि ह्या दुसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हा एक लूप तयार झाला. त्याच्या पुढे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. इथे आपण 10 चेन घेतल्या, सिंगल क्रोशे. 3 चेन पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. पुन्हा 3 चेन खांबावर सिंगल क्रोशे. 3 चेन खांबावर सिंगल क्रोशे. 1 2 3 खांबावर सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. 3 चेन पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हे इथे 1 2 3 आणि 1 4 लूप तयार झाले. तर इथे पुन्हा 10 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक खांब सोडायचा आणि पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. पुन्हा 3 चेन पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे. 3 चेन खांबावर सिंगल क्रोशे. 3 चेन खांबावर सिंगल क्रोशे. 3 चेन खांबावर सिंगल क्रोशे. अशा प्रकारे इथे 1 2 3 आणि 1 4 लूप तयार केले की नंतर इथे 10 चेन घ्यायच्या. हा एक खांब स्किप करून इथे सिंगल क्रोशे. पुन्हा 4 लूप. त्यानंतर 10ची चेन. हे 1 2 3 4 लूप आहेत. हे 3 चेनचे आहेत आणि एक लूप 10 चेनचा. सेम 3 चेनचे 4 लूप आणि 10 चेनचा एक लूप. ह्या प्रकारे हा राऊंड संपूर्ण विणून घ्यायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथून आपण सुरुवात केली होती इथेच क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 4 खांब, असे एकूण 5 खांब घालायचे आहेत. 2 झाले, 3 4 5. त्यानंतर इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच ठिकाणी 5 खांब. 1 2 3 4 5. 5 खांब, 3 चेन, 5 खांब घातले ह्या 10च्या लूपमध्ये. आता हा जो बाजूचा लूप आहे ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे घ्यायचा. अशा प्रकारे इथे घ्यायच्या 3 चेन. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा 3 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे. 3 चेन ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे घेतल्यानंतर हा जो 10 चेनचा लूप आहे ह्याच्यामध्ये पुन्हा 5 खांब. 1 झाला, 2 3 4
5 खांब, 3 चेन आणि 5 खांब, 1 2 3 4 5 खांब, 3 चेन, 5 खांब घातले. आता ह्या बाजूच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे घेऊन क्लोज करायचा. ह्याच प्रकारे हा संपूर्ण राऊंड आपल्याला विणून घ्यायचा आहे. आता 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, त्यानंतर ह्या लूपमध्ये 5 खांब, 3 चेन, 5 खांब, ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 3 चेन घेऊन आपण ह्या लूपवर, शेवटच्या लूपवर सिंगल क्रोशे घेतलेले आहे. आता इथून आपण ह्या 3 चेन घेतलेल्या होत्या, ह्याच्यावर सिंगल क्रोशे घालून क्लोज करायचं अशा प्रकारे. आता इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. आता पुढचे 4 खांब आहेत, त्याच्यावर देखील खांब घालायचे आहेत. म्हणजे हे 5 खांब येतील इथे. 2 झाले, 3 4 आणि 5. अशा प्रकारे हे 5 खांब घातल्यानंतर हा जो मधला गॅप आहे, ह्या गॅपमध्ये घालायचे आहेत 2 खांब, 3 चेन आणि 2 खांब. म्हणजे हा जो गॅप होता आपला 3 चेनचा, ह्याच्यामध्ये आपण शेल घातलेली आहे. 2 खांब, 2 चेन, 2 खांब, 2 खांब, 3 चेन आणि 2 खांब अशी. आता हे जे ह्या बाजूचे 5 खांब आहेत, ह्याच्यावर देखील एक एक खांब, असे 5 खांब. 1 2 3 4 आणि हा एक 5. हे 5 खांब झाल्यानंतर हा जो बाजूचा लूप आहे, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन घ्यायच्या, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर पुन्हा हे 5 खांब आहेत, ह्या 5 खांबांवर 5 खांब. 1 2 3 4 5. आता ह्या गॅपमध्ये शेल 2 खांब, 3 चेन आणि 2 खांब. हे 5 खांब आहेत, त्याच्यावर प्रत्येक एक एक खांब. 1 2 3 4 5. हे 5 खांब झाले की बाजूच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा हे 5 खांब, ह्या मधल्या गॅपमध्ये शेल 2 खांब, 3 चेन, 2 खांब,
5 खांबांवर खांब, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. आपण ह्या लूपवर सिंगल क्रोशे घेतला. आता हा 3 चेनचा पहिला खांब घातला होता, त्या 1 2 3 तिसऱ्या चेनवर वर क्लोज करून घ्यायचं. आता पुन्हा एकदा इथे खांब घालायचा आहे. त्यासाठी 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर खांब घालायचा. 2 3 4 5 6 आणि हा एक 7. हे 7 खांब होते, त्याच्यावर आपले हे 7 खांब झाले. पुन्हा आता ह्या लूपमध्ये 2 खांब, 3 चेन आणि 2 खांब. पुन्हा ह्या 7 खांबांवर 7 खांब, 1 2 3 4 5 6 7. हे 7 खांब झाले. आता हा जो लूप आहे, ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, आता इथे 1 2 3 3 चेन, ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर पुन्हा आहे असंच विणायचं आहे. ह्या 7 खांबांवर प्रत्येक एक खांब. ही जी शेल किंवा हा जो लूप आहे याच्यामध्ये शेल घालायची आहे. 2 खांब, 3 चेन, 2 खांब, पुन्हा 7 खांब, सिंगल क्रोशे, 3 चेन, सिंगल क्रोशे, 7 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे सिंगल क्रोशे घेतलेला आहे आपण लूपमध्ये. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे, या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं. पुन्हा एकदा इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9. सुरुवात केली तेव्हा 5 होते, त्यानंतर 7 झाले, त्यानंतर 9 झाले. तर त्या 9 खांबांवर हे खांब घातले आपण. आता ही आपली बॉर्डर असणार आहे, एंड असणार आहे ह्या टेबल मॅटचा किंवा डॉयरीचा. तर इथे काय करायचं आपण, हा जो लूप आहे किंवा शेल आहे याच्यामध्ये 1 2 3 खांब घातलेले आहेत. 1 2 3 3 चेन घेतल्या, त्याच ठिकाणी क्लोज करायचं. म्हणजे 3 चेनची मुखरी तयार करायची आहे. आता करायचे आहे 2 खांब, 1 2 तिसऱ्या खांबावर आपण मुखरी तयार केली. 4 5 अशा प्रकारे हे 5 खांब येतील याच्यामध्ये. त्यानंतर हे जे 9 खांब आहेत त्याच्यावर
प्रत्येकी एक एक खांब घालायचा, म्हणजे 9 खांब. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा एक 9. अशा प्रकारे हे 9 खांब झाले. आता इथे एक लूप उरलेला आहे. ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पुढच्या 9 खांबांवर खांब. अशा प्रकारे ही शेवटची ओळ विणून घ्यायची. ह्या 9 खांबांवर खांब. ह्या शेलच्या मध्ये आल्यावर 3 खांब. तिसऱ्या खांबावर अशी मुखरी तयार करायची आहे आणि पुन्हा 2 खांब, असे 5 खांब. पुन्हा 9 खांबांवर खांब. हा लूप आहे ते सिंगल क्रोशे. ह्या 9 खांबांवर खांब. ह्या प्रकारे ही आपली शेवटची ओळ आपण पूर्ण करून घेऊया. तर अशा प्रकारे ह्या पाकळ्या झाल्यानंतर आपण इथे क्लोज करून कट करून घेतलेले आहे आणि ही डॉयली आपली तयार झालेली आहे. आता ही किती मापाची झालेली आहे ते आपण पाहूयात. जर आपण ह्या पाकळीच्या इथून अशी मेजर टेप लावली तर ह्या पाकळीपर्यंत 22 इंच अशी 22 इंच अशी ही डॉयली तयार झालेली आहे. आणि डॉयलीची ही साधी सोपी सुंदर डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करा आणि मुख्य म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.